रस्ता काढून सामायिक बांध तयार करीत असताना आरोपींनी विरोध करून अजित पाटील व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। ही घटना राहुरी तालुक्यातील माळेवाडी डुकरेवाडी येथे दिनांक 3 जून रोजी दुपारच्या दरम्यान घडली। अजित सुरेश पाटील वय 30 वर्ष राहणार माळेवाडी डुकरेवाडी सात्र तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्या फिर्यादीत म्हटले आहे की अजित पाटील यांच्या शेतीजवळ बाळासाहेब शंकर डुकरे हे राहण्यास असून दोघांनी त्यांच्या शेतीमध्ये जाण्याकरिता समंजसपणाने रस्ता ठेवलेला आहे। दिनांक 3 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अजित पाटील व बाळासाहेब डुकरे हे त्यांच्या सामायिक रस्त्याची मोजणी करून घेऊन जेसीबीच्या साहाय्याने सदर रस्ता काढून सामायिक बांध तयार करीत होते। तेव्हा आरोपी तेथे आले व त्यांनी जेसीबी बंद करण्यास सांगून शिवीगाळ केली। तसेच तुम्ही रस्ता कसे काय काढता असे म्हणून दमदाटी केली। तेव्हा अजित पाटील यांनी समजावून सांगितले की सदर रस्ता हा आमच्या शेतातील सामायिक रस्ता आहे, तुमचा येथे काही एक संबंध नाही असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी अजित पाटील, त्यांचे वडील तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्रांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। अजित सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय बापूसाहेब सिनारे, सत्यम राजेंद्र सिनारे, राजेंद्र गेनू सिनारे, महेश गोपीनाथ सिनारे, दत्तात्रय बाळासाहेब सिनारे, बापूसाहेब गेनू सिनारे सर्व राहणार माळेवाडी डुकरेवाडी सात्रळ तालुका राहुरी या 6 जणांवर शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।